बर्फ पडलाय बघा आणि आमचा पाय किती आधी गेलाय आणि मयूरचा पण पाय बघा किती आधी गेलाय. मी एका रोडलवर बसलेलो आहे आणि मयूर मला ओढत आहे आणि खूप भारी. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आज आम्ही करणार आहोत हाईक बवेरियामध्ये. बवेरियामध्ये खूपच फेमस आहे हाईकसाठी. तर सध्या असा काही मॅप आहे, त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत ओबेरफिस्ट आईम आल्मला आणि तिथून आम्ही खाली एक राईड करत येणार आहोत आणि इथून मग परत वॉक करत येणार. असा काही आमचा असेल वॉक किंवा हाईक. तर बघूया आपण कसा राहतो आमचा हाईक. आणि माझ्यासोबत आहे मयूर. हॅलो, हायकिंग पार्टनर. हो, तयारी करतोय रूटला जायची. रूट आहे मयूर, प्लॅनर आहे आमचा. रूट प्लॅन करतोय मयूर, कुठून कुठं कसं कसं जायचं आणि मग आम्ही जाणार आहोत. आणि सध्या तर बाहेर असं काय आहे, पूर्ण बर्फ पडलेला आहे आणि खूप असा बर्फ पडलेला आहे आणि त्या बर्फात लहान मुले आणि इथली माणसे मस्त स्कीइंग चालू आहे. स्कीइंगचा उपभोग घेत आहेत, जो आम्ही नाही घेणार आहोत. आम्ही चालण्याचा उपभोग घेणार आहोत आणि मस्त घसरत आहे. याच्यावर खूप घसरत आहे, माझे शूज घसरू लागलेले आहेत. हां, असा काय आहे, ट्रेल चालू झालेला आहे आमचा. आणि सध्याचं एलिव्हेशन आहे 838 मीटर, 839 मीटर एवढं आहे. आणि साधारण 1400 ते 1500 मीटर जाणार आहे, साधारण 500-600 मीटर. आणि बर्फातून चालायला खूपच मजा येते. आणि इकडे मी पाय पण घसरायला लागले आमचे. आणि सध्या खूप असं घसरत आहे, त्याच्यामुळे मयूरनं काढलेले आहे त्याचे हे आहे चैन, बुटाचे चेस्ट स्पाईक. त्याच्यामुळे काय आम्ही घसरणार नाही. आणि मयूर आता घालत आहे स्पाईक. बघूया आपण कसा घालतोय मयूर. त्यानंतर घालणार आहे मी. मयूर फुल प्रोफेशनल आहे, मला काहीच आयडिया नाही आहे, मी काय घेऊन आलेलं नाही आहे. हे मयूरनं माझ्यासाठी स्प्रेअर आणलेला आहे. याच्यानं घसरण्याची शक्यता फार कमी होऊन जाईल. असा काही आमचा सध्याचा ट्रेल आहे, ज्याच्यामध्ये बर्फचं प्रमाण खूपच आहे आणि हार्ड झालेला आहे बर्फ. पण आता आम्ही चालत आहे 1150 मीटर एवढी हाईट झालेली आहे आत्तापर्यंत. सर्वसाधारण 3 किलोमीटरचं डिस्टन्स पण आम्ही क्रॉस केलेलं आहे. 1 तासाच्या वरती झालेलं आहे आम्ही हाईक करतो आहे. आणि आम्ही आत्ता घेतलेला आहे छोटासा ब्रेक, याच्यामध्ये आम्ही आणलेले आहेत फ्रूट्स आणि मस्त हेल्दी फ्रूट्स, केळी, सफरचंद, संत्रे खाल्लेलं आहे. असा काही घसरणारा एरिया, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पायात घातलेले आहेत ब्लेड्स. आणि मयूर मला डायरेक्शन देतोय कसं कुठून चालायचं. आम्ही पायात घातले तरी पण घसरत आहे, एवढं काय स्ट्रॉंग नाही आहे ते. त्याच्यामुळे पण असा सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे कधी समरमध्ये हाईक करायला मजा येईल, पण विंटरमध्ये तर अजूनच मजा, मोर चॅलेंजेस. मस्त आता एलिव्हेशन लागलेलं आहे आणि या एलिव्हेशनवरती साधारण 888 मीटर एवढी हाईट झालेली आहे. आणि इकडे मी चालतो आहे, माझ्या पाठीमागे मयूर चालतो आहे. असा काही मस्त मस्त रोडवरती आम्ही एन्जॉय करत. थोडासा स्लिपरी आहे, बट ऑल गुड. मयूर काय वाटतंय हाईक? एकदम मस्त पैकी मजा येते. माझी सेकंड टाईम आहे. मागच्या वीकला चालेलो, त्याच्यापेक्षा कंडिशन खूप खराब आहे पहिल्यापेक्षा, त्यामुळे चॅलेंजिंग आहे पण फन आहे. हां बरं, ऊन जरा पडल्यामुळं घसरट झालं आहे. काय म्हणत होतं? मस्त एक्सपिरियन्स. होय, उन्हाळ्यात चालायचा सोपा आहे. All these efforts you will see the more fun when we are going downhill with the sledge and
देअर यू कॅन लिटरली फील द मोमेंटम. यप. असं काय मस्त त्यांनी बनवलं आहे. तलवार घेतलेली कोणतरी हातात स्टॅच्यू टाईप बनवलेलं आहे. छान छान असं ट्रेलवरती. उन्हाळ्यामध्ये चालायला फार सोपं आहे, कारण उन्हाळ्यात मेन म्हणजे चॅलेंजिंग फक्त हाईक म्हणजे हे असतं, स्टीप असतं मोर. पण हिवाळ्यामध्ये ते जसं ऊन पडलेलं असं खूप घसरट होतं. हा खूप मोठा चॅलेंज आहे. बर्फात चालणं ओके, बट घसरटा चालणं फार अवघड आहे. आणि पुढचा हा पॅच आहे आमचा हाईकचा. मस्त मस्त हार्ड, खूप हार्ड आहे. हार्ड इथून सरळ जाऊन समोरच्या मस्त दोन असं. डोंगरांच्या मध्ये चढणार आहोत. तर हा डोंगर आम्हाला चढत जायचं वरती आणि बर्फातनं मस्त मस्त चढत जायचं. आणि सूर्य पण थोडेसे सूर्य बाहेर येत येत आहेत थोडा थोडा दर्शन घेण्यासाठी. आणि बर्फ कठीण आहे पण इकडे चढू शकतो. इथं आलम आहे. इकडं हा. तर बघत राहू आमचा पुढे पुढे व्हिडिओ अजून आम्ही काय काय करतोय या व्हिडिओमध्ये पुढे. आणि हा जो पीक आहे तो बोडेनश्नाइडर हाऊस का कसं आहे त्याचं नाव त्या डोंगराचं. आणि आम्हाला अजून चढ चढायचं आहे. तर मयूर इकडून चाललेला आहे आणि असं मी रस्ता काढत काढत बर्फातून, ज्यांनी आधी पावलांवरती पावलं ठेवत आधी जे लोक गेलेले त्याच्यामुळे बर्फ थोडा दाबलेला आहे, त्याच्यामुळे आमचे पाय कमी जात आहेत. त्याच्यावर आम्ही चाललो आहे. आता आम्ही करत आहे छोटासा पाण्याचा स्रोत, झरणा क्रॉस. त्याच्यामध्ये पाणी सगळं फ्रीज झालेलं आहे. पाण्याचा थेंबही वाहत नाही आहे. हे बघा पाणी पाणी सध्या वाहते थोडंसं पाणी, आणि पाणी असं फ्रीज झालेलं आहे. आणि वन लास्ट फायनल पुश. आम्ही शेवट मयूर चढतोय आणि त्या कॉर्नरच्या तिथून एवढ्यावरती चालत आलेलो आहे इथंपर्यंत. मस्त मस्त खूप भारी वाटतंय एवढ्यावर बर्फात नाही यायला. आणि मस्त बर्फात खेळलेलो आहे मी पण. ऊन आता मस्त बाहेर आलेलं आहे, त्याच्यामुळे स्नो भारी चमकत आहे. इतका भारी स्नो दिसतोय. वरती पण लोक अजून चाललेले आहेत. आणि तोच आहे फ्रॉइडन राईश आलमचा तो पीक आहे. तिकडे एक पीक आहे आणि इथंही लोक रोडलवर हे घेऊन इथून खाली उतरायचं. आता आम्ही तिथेच करणार आहोत, रोडल घेऊन खाली जाणार आहोत. तर आहे स्लेजिंगचा एरिया, जो रोडलचा एरिया आहे त्याच्यावरती सगळे लोक रोडलनं खेळत आहेत मस्त मस्त. तर आम्ही पण खेळणार आहोत. मयूर एक्सायटेड आहे ऑलरेडी. मयूर एक्सपिरियन्स आहे, ऑलरेडी केलेला आहे त्यानं. मी काय केलेलं नाही आहे, सो माझ्यासाठी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असेल. आणि मी खूपच एक्सायटेड आहे. मला खूप असले आवडतं. टिप्स अशा आहेत, लेफ्ट पाय खाली लावलास की राईट साईडला टर्न होतं, राईट लेग खाली लावला का लेफ्ट साईडला टर्न होतं. आणि पुढे आलंस तर स्लेज स्लो होतो, आणि मागे झोपलंस तर स्लेज फास्ट होतो. सो ऑल एक्सलरेटर अँड एव्हरीथिंग यू कॅन कंट्रोल. आणि फन आहे, खूपच भारी मजा येणार आहे. वर्थ एक्सपिरियन्स आफ्टर वी आर एक्सायटेड. so much hike and so much efforts. Yes, and the most thing, we do not have to walk. आणि असे काही स्लेज मिळणार आम्हाला, त्याच्यामधून आम्ही मस्त ते घेऊन जाणार आहे. मयूर आणि असे काय आमची खाण्याची सोय इकडे. तर आम्ही खायला चाललेलो आहे. बघूया काय मिळतं इकडे.
लागलं तर मायोनीस आणि मयूर सनग्लासेस आलेले आहेत बाहेर. मस्तपैकी मस्त मस्त आम्ही काय काय घेतलेलं आहे, कोला आणि काहीतरी याचं क्रॉयटर हर्ब्सचं ड्रिंक घेतलेलं आहे आम्ही प्यायला. आणि आमचं हे जेवण आहे आजचं. हे आहे रोडेल लाय, म्हणजे रोडेल ह्याला म्हणतात जर्मनमध्ये, ज्याच्यामध्ये सरकू शकतं, लाकडाच असतं हे. याला आपण रेंटवरती घेऊ शकतो मस्तमध्ये. आणि मयूरनं घेतलेला आहे रोडल स्लिटन आणि मयूर दाखवत आहे प्राप्तिक शिक. आणि आमचे बैल तयार बैल तयार. चल रे राजा सर्जा चल. चलो चला आता बघूया आपण कसं करतो आम्ही रोडल. मी एका रोडलवर बसलेलो आहे आणि मयूर मला ओढत आहे आणि खूप भारी वाटतं. अरे कुठं, अरे हो जाऊ खाली. हां जाऊ. आणि असं काही सुंदर असं वातावरण, तिथं खूप सारे रोडल ठेवले, स्लिटेन म्हणतात त्याला जर्मनमध्ये. आता आम्ही एक घेऊन आता खाली उतरणार. तिथं आहे सिग्नल, जर सिग्नल लागला असेल तर पुढे नाही जायचं. आता मयूर पुढे चाललेला आहे आणि आम्ही इथून पुढे मस्त तर रोडल खेळत खेळत खाली जाणार आहे ना. आम्हाला चालायला जायला खूप कमी वेळ लागणार आहे. तुम्ही बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही किती फास्ट उतरलेला होता. खूप खेळलो, तर खूप खेळून माझ्या शूजमध्ये पाणी जायला लागलं. त्याच्यामुळे आता मला पाय खूप थंड पडायला लागला. त्याच्यात मग घरी जायचा विचार करतो आहे. आता बघूया कसं उतार आहेत आणि कशी मजा येते त्याच्यावरती. खूप लोक करत आहेत. मयूर ओढतंय मला अशी रोड भारी. जड नाही ना जात. मज्जा करत करत चाललोय आम्ही. आता मी मयूरला ओढतोय आणि मयूरनं दुसरा रोडल पकडलाय. ॲक्च्युली जड आहे, मला वाटत होतं लय हलकं लागते. आणि मी इकडे आता इथून रोडल खेळत जायचं. सगळेजण कार्यकर्ते रोडल खेळत चालले आहेत आणि इथं खूप उतार आहे. त्यामुळे आता इथं खूप मजा येणार आहे. आणि मी बसलेला आहे, मयूर पण बसलेला आहे. दम लागला ओढून ओढून. मस्त खेळत खेळत चाललेलं आहे. धडका दिला नाही. लास्ट स्लोप, त्याच्यासाठी सगळे लोक वेट करतात. सगळ्यांचे रोडल लिटल सगळ्यांचे इथे. मयूर इथं उभा आणि मी इकडे आहे. नुसतं आता ऊन आल्यामुळे गॉगल काढलेला आहे बाहेर काढायला. आणि इथं लाईट ब्लिंक होतं रेड, त्याच्यामुळे इथं वेट करायचं आहे कंपल्सरी जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत. आता आपण बघूया की हे जे लिटेल आहे ते कसं आणलं जातं आहे वरती. आम्ही खाली जाणार, खाली सोडून येणार. आपण ते वर आणायचं काम कसं केलं जातं बघूया आपण. मयूर for this
इकडे घेऊन तुला वाचवायला गेलो तिकडे गेलो कॉर्नरला. पडलेलो आहे मी. लागलेला आहे मला आणि शेव लागलेला आहे. खूप मोठा खड्डा होता. खड्ड्यात काही गाडी उडालेली नाही, पुढे गेलेलीच नाही, त्याच्यामुळे मी पडलो. बट इट्स ओके, इट्स ऑल फाईन, आय एम डुईंग गुड. आणि रोडल पण स्टेशनचे इथं आम्ही ठेवलेले आमचे रोडल आणि आम्ही चाललेलो आहे आता रिटर्न. थँक्यू फॉर वॉचिंग. अशा प्रकारे हा व्लॉग होतो इथेच कंप्लीट. जर तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. 2 तास लागते बसून आलो, गाडी लावली तिकडं.